आज दिनांक 17 सप्टेंबर म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती दिन या दिवसाच्या निमित्तानं म्हणा किंवा केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या ठिकाणी सुरू केला जातोय। त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पूर्वी स्वच्छतेच्या मार्फत 2014 मध्ये केंद्र सरकारने स्वच्छता हे अभियान सुरू केलं होतं आणि हा पंधरवाड्यामध्ये आपण गाव पातळीपासून तर शहर पातळीपर्यंत, शहर पातळीपासून तर कॉर्पोरेट ज्या महत्त्वाच्या नगरपालिका महानगरपालिका पर्यंत स्वच्छता उत्सव या ठिकाणी मनवतोय। आणि हे करत असताना याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी कामं करण्याकरता गावाच्या ग्रामपंचायतीपासून, ग्रामपंचायतच्या सरपंचापासून, पंचायत समितीपासून तर सीओ पर्यंत यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये आयुक्तापर्यंत या सगळ्यांना आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। मूळ म्हणजे गावाची दर्शनी स्वच्छता, गावातली मूळ स्वच्छता जे पूर्वीचे आम्ही मॅपिंग केलं होतं त्याच्यामध्ये काही गावं जी मागच्या वर्षी आम्ही याच्यामध्ये निवडली ती गावं त्याच ठिकाणी तशी स्वच्छ आहेत का हे याच्यामध्ये पाहिलं जाणार आहे। नवीन प्रत्येक गावामध्ये ओला कचरा सुका कचरा हे जे अभियान आम्ही राबवतोय ते नियमित चालू आहे का नुसतं ग्राउंडवर कचरा डम्पिंग करणे एवढं महत्वाचं नाही तर त्याच्यावर प्रक्रिया करणे या माध्यमातून या पंधरवाड्यामध्ये वेगवेगळे कामं होणार आहे। याच्यामध्ये समाजसेवीच्या संस्था आहेत, ज्याच्यामध्ये शिक्षण संस्था असतील, बचत गट असतील किंवा इतर कोणी मोठ्या संस्था असतील त्यांनाही आम्ही आवाहन करणार आहे। तरुण शाळेची मुलं त्याचबरोबर त्यांना जर आम्ही याच्यामध्ये समावेश करून घेतला तर त्यांना या गोष्टीची लय लागेल की स्वच्छता ही जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ज्याच्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टींपासून म्हणजे आरोग्यापासून आपल्याला वाचता येते, इतर गोष्टींपासून वाचता येते आणि आपले गाव, आपला तालुका आणि आपलं देश हा सुंदर करता येऊ शकतो। आपल्या माध्यमातून आम्ही हीच विनंती करायला आलोय। जसं एखाद्या पेपर देणाऱ्या माणसाला कठीण पेपर वाटतो तसा हा महाराष्ट्रातला सगळ्यात कठीण पेपर आहे, पण हा जर सोडवला गेला तर याच्यामध्ये उत्कृष्ट मार्क जीवनामध्ये पडतात असा हा प्रकार होणार आहे। याचं कारण कोणत्याही आपण गावामध्ये एंट्री केली तर दोघं दुतर्फा आपल्याला उकरडे दिसणार, कुठल्याही शहरामध्ये गेला तर आपल्याला सगळं प्लास्टिक दिसणार, कुठल्याही खेड्यामध्ये आपण गेलात बोर्ड दिसणार अमुक अमुक ग्रामपंचायत आपले स्वागत करीत आहे पण बाजूला तिकडे उकरडा आहे। तर आमची अपेक्षा हीच आहे की आपल्या माध्यमातून याच्यामध्ये गाव पातळीचा नागरिक पासून, विद्यार्थ्यांपासून, संस्थेपासून, अधिकाऱ्यांपासून, ग्रामसेवकांपासून, सरपंचांपासून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपला देश, आपलं गाव हे स्वच्छ व्हावं याच्याकरता ही योजना आम्ही लावलेली आहे। योगायोगाने आज 17 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। त्याच्यामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे की गावातले वारकरी आहे, गावातले पुजारी आहे, गावातले इतर धर्माचे कोणी जे प्रमुख लोक आहेत, ज्यांचे कोणी लोक ऐकतात अशांना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करून घ्या। त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था आहे, खाजगी संस्था आहे, यांना सुद्धा आपण एकत्रित करा आणि मला खात्री आहे की आपण सुद्धा आम्हाला याच्याकरता सहकार्य कराल, कारण की मीडिया हा एक सगळ्यात मोठा देशामध्ये प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून अग्रक्रम असलेला एक भाग आहे। आमची आपल्याला विनंती आहे की आपला देश आणि आपलं गाव आणि आपलं राज्य स्वच्छ होण्याकरता आपण ही आमची बातमी तर प्रसिद्ध करणार आहातच, पण आपल्याकडनं होई शकेल तो पंधरवाड्यामध्ये जास्तीत जास्त आम्हाला जिथे अशा ऍक्टिव्हिटीज जोरात सुरू होणार आहेत किंवा चांगली कामं होणार आहेत, जिल्हा पातळीच्या प्रतिनिधीकडून, तालुका पातळीच्या प्रतिनिधीकडून जर या बातम्या कलेक्ट करून पुन्हा आपण केला तर लोकांमध्ये एक ईर्ष्या तयार होईल। याच्यामध्ये आम्ही बक्षिसं पण गाव पातळीवर ठेवलेली आहे, तालुका पातळीवर ठेवलेली आहे। तर आमची विनंती आहे की आपण आम्हाला सहकार्य करावं। तुम्ही जाहिराती सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या आहेत, राज्य सरकारकडून देखील जाहिराती आल्या, पण जाहिरातीवरनं आता वाद आणि राजकारण सुरू झालंय। सामना वृत्तपत्राला जाहिराती न देता इतर सर्व वृत्तपत्रांना मात्र जाहिराती दिली। मला तर माहित नाही, मी फक्त लोकमतला दिलेली आहे आणि सगळ्या चॅनल्सला दिलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळे वाद कुठे झाला मला माहिती सामनावाले रुसले आहेत का त्यांना जाहिराती? नाही, मला नाही वाटत काही दुसऱ्याचा विषय। सर, आज शिवाजी पार्कामध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना जी आहे ती झालेली आहे, त्या
या सगळ्या पुतळ्याची पाहणी सुद्धा राज ठाकरेंकडनं करण्यात आली, उद्धव ठाकरेंकडनं करण्यात आली. वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात. तुमची काय भावना आहे या सगळ्या? या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, कारण की किती असलं तरी एक माय माऊली आहे आणि कुठल्याही माय माऊलीचा पुतळ्याचं असं विडंबन होणं हे महाराष्ट्राकरता शोभनीय बाब नाही आहे. आणि राज्य सरकार या गोष्टीचा निश्चितपणाने सिरियस घेतलेला आहे आणि जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत. त्यांनी सुद्धा ही गोष्टी सिरियसच घेतलेली आहे. पण असं होणं हे चुकीचं आहे, कारण की जरी आम्ही आज त्यांच्या बरोबर नसलो तरी एक काळामध्ये आम्हाला सुद्धा त्यांनी आमच्या आईप्रमाणे आम्हाला प्रेम दिलेलं आहे. ही गोष्ट चुकीची आहे आणि कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्याच्या आईच्या बाबतीत ही गोष्ट घडणं म्हणजे मला वाटतं ती शरमेची बाब आहे. दुसरीकडे तुम्ही स्वच्छता मोहीम सगळीकडे राबवतात खरं तर, मात्र स्वच्छ पाण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असणार आहे? कारण की बऱ्याच भागांमध्ये आहे तो अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्यामुळे स्वच्छ पाणी मिळत नाही. हे बघा, ज्या ठिकाणी फिल्टर आहे त्या ठिकाणी सुद्धा अडचणी येत आहेत. मी असं म्हणत नाही की जिथं फिल्टर नाही तिथं गढूळ पाणी येतच आहे, कारण की यावेळेस जे फ्लड येतोय पाण्याचा तो पूर्ण जमिनीतून येतोय आणि जमिनीमध्ये पाणी येत असताना त्यावर गाळ ते येणारच आहे. तर अशा काही अजून आपल्याकडे सुविधा नाही. आपण आपल्या योजना आता 50% ज्या पूर्ण झाल्या, ज्या ठिकाणी फिल्टर आहे तिथे सुद्धा फिल्टर जाम होऊन जाते, अशी स्थिती आहे. हे नम्रपणे मी स्वीकारतो की गढूळ पाणी काही ठिकाणामध्ये आहे, पण काही दिवस हे जर पाणी थांबलं, देवाचं पाणी जर थांबलं आणि हा जो पूर थांबला तर 5-7 दिवस हा असा प्रकार असतो, पण नंतर पुन्हा सायकलिंग मध्ये हे पाणी स्वच्छ येत असतं. लोकांना आम्हाला हीच विनंती आहे की पाणी घेतल्याबरोबर भरताबरोबर लगेच ते माठात टाकू नका. ते पाणी काही वेळ ठेवा, संत झाल्यानंतर आपोआप गाळ त्याचा खाली पडतो. या आपल्या म्हणजे गावाच्या केलेल्या या ठिकाणी नेहमीच्या प्रक्रिया असतात. आपण म्हणाल की हे सांगणं चुकीचं आहे, मग सरकार काय करतंय? एवढे अजून फिल्टर बसलेले नाही की पूर्ण या ठिकाणी बस फिल्टर बसून सुद्धा गाळचं पाणी येत आहे सगळीकडे. मुंबईत एखाद्या वेळेस नसेल, पण ग्रामीणमध्ये तरी ही स्थिती आहे. कारण की हे जे पाणी येतं हे नदी पात्रातून येते, पूर्ण शेताची शेतं वाहून येत असल्यामुळे त्यात माती येणारच. आणि एवढं फिल्टर नाही की ते डायरेक्ट ती माती हे करू शकेल, त्याची कॅपॅसिटी एवढी नाही आहे. तुम्ही म्हणालात की आता शेताचे शेतं वाहून येत आहेत, मात्र त्याचमुळे कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर करा, ही प्रामुख्याने एक हे बघा, 65 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे किती दुष्काळ जाहीर होतो, ही सध्या नियमावली आहे. 65 मिलीमीटरच्या वरती एक दिवसात 100 मिलीमीटर पाऊस पडलोय, पण ही प्रोसेस आहे. दुष्काळ जाहीर होणार आणि 100% होणार. ज्या ठिकाणी एवढा पाऊस पडला आहे तिथे दुष्काळ जाहीर होणार. म्हणजे ओला दुष्काळ जाहीर होणार हे म्हणायचं आपण. बिलकुल, ज्या भागात पाऊस पडला तिथं होणारच. आता तुम्ही सगळ्याच भागात म्हणणार तर शक्य नाही ना, तिथं रिपोर्ट जशी येणार त्या पद्धतीने होणार. सर, महायुतीमध्ये खरंच सगळं आलबेल आहे का? ज्या पद्धतीने महायुतीमध्ये तुमचे मंत्री असतील किंवा भाजपचे मंत्री असतील एकमेकांना थेट भिडताना पाहायला मिळतात. पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक ठाण्यामध्ये जाऊन आव्हान देतात थेट रावणाचा अहंकार हा आपल्याला गाडला पाहिजे म्हणून. त्यानंतर मोठमोठे होर्डिंग्स ते लावतात. रावण म्हणणं चुकीचं आहे. रामानेच आपल्याला सत्ता दिलेली आहे, त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपण एकमेकावर बोलणं. गणेश नाईक हे वयस्कर नेते आहे, शिवसेनेमध्ये पण ते पूर्वी राहिले, आम्ही पण त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये राहिलो, शिंदे साहेबांबरोबर त्यांनी काम केलं. तर त्यांच्यासारख्यानी समजूतदारपणाने करावं. बघा, काही ठिकाणी एकमेकाचे पक्ष एकमेकाच्या विरोधात जातात, पण व्यक्ती म्हणून माणसाने कोणावर अशा टीका करू नये. टीका करताना सुद्धा प्रत्येकाने सांभाळलं पाहिजे. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, पण संयम ठेवावा. कोण रावण आणि कोण राम ही जनता ठरवते. पण गणेश नाईकांचं हे वक्तव्य महायुतीमध्ये ठिणगी पडण्यासारखंच आहे, कारण की गणेश नाईक वारंवार ठाण्यामध्ये एकीकडे जनता दरबार घेतात आणि चिथावण्याचा प्रयत्न करतात. आताच 2-4 महिन्यानंतर पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लागू शकते. अशातच भाजप देखील मोठ्या. बघा, जनता दरबार घेणं हा प्रत्येक मंत्र्याचा अधिकार आहे, तो घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये प्रत्येकाने पथ्य पाळणं गरजेचं आहे. कोणी कोणाला काही म्हटलं म्हणून लोक फिरून जातात असं नाही आहे, असं होत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलेले की मला तिकीट आणण्यासाठी वारंवार दिल्लीला जावं लागत नाही. हा मार्मिक टोळा कोणाला आहे? अजितदादा म्हणाले की मला तिकिटासाठी, राजकारणात कोणालाही तिकीट द्यायचं तर त्यासाठी मला दिल्लीला जावं लागतं. आम्हालाही जावं लागत नाही, आम्हाला ठाण्यालाच जावं लागतं. दुसरीकडे बघितलं असेल तर तुम्ही ओबीसीच्या उपसमितीमध्ये आहात आणि आज खरं तर हैदराबाद गॅझेट प्रमाणे आहे ते मराठा कुणबी प्रमाणपत्र आहे ते सगळीकडे द्यायला सुरुवात झालेली पाहायला मिळतात. छगन भुजबळ डायरेक्ट असं म्हणतायत की अगोदरपासूनच हे खरं शोधून ठेवलं होतं का, त्यामुळे हे प्रमाणपत्र वाटप केली.
कसं बघताय? बघा, नोंद जिथे असेल तिथेच हे द्यावं असा नियम आहे. आता त्या अधिकारी, सक्षम अधिकारी खाली आहे, त्यांनी दिले आहे की नाही दिले आहे हा त्यांचा विषय आहे, आणि ती प्रमाणपत्र मी पण टीव्हीवर पाहिली. पण माझं तरी असं म्हणणं आहे की ज्याला खरी नोंद असेल तर त्याला द्यायला हरकत नाही, पण नसेल तर ते चुकीचं आहे. आज दुसरीकडे ज्यावेळेस खरं तर शेतीचे पंचनामा करण्यासाठी अधिकारी गेल्यानंतर डायरेक्ट एका शेतकऱ्याने नदीमध्ये उडी मारली, अधिकाऱ्यासमोर आणि जीव गेलेला आहे. कसं बघताय? कारण की ज्या पद्धतीने सगळं नुकसान झालेलं आहे. काय पैठणमध्ये एका शेतकऱ्याने नदीमध्ये कृषी अधिकारी ज्यावेळेस विहिरीमध्ये पाहणी करायला गेलेला होता त्यावेळेस विहिरीमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, उडी टाकले त्या कृषी अधिकाऱ्याच्या समोर अधिकारी पंचनामा होत असताना. फार वाईट गोष्ट आहे, आणि शेतकऱ्याने असं करू नये. कारण शेवटी तो घराचा आधार आहे, कुटुंबाचा आधार आहे. सरकार त्याच्या मागे आहे. निश्चितपणाने नुकसान झालेलं आहे. नुकसान जरी भरपाई जरी म्हणाल तर ती भरपाई त्याला पूर्ण पडेल अशी भरपाई नाही आहे, पण सरकार काही ना काही प्रमाणामध्ये त्यांना निश्चितपणाने मदत करणार आहे. आमची शेतकऱ्यांना हीच विनंती आहे, भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, आत्महत्या करू नकोस. सर, एकीकडे तुम्ही जाहिरातीचा विषय काढलेला आहे, तर सामनामधून अग्रलेखा म्हटलेलं आहे का मोदीजींनी इतिहास घडवायचा चान्स होता मोदीजींना, पण घडवता आला नाही अशी टीका करतायत. तर काही नेते असे म्हणतात आजचा दिवस काळा दिवस आहे. हे बघा, ज्याचे त्याचे विचार आहे. जो माणूस 10 वर्ष 15 वर्ष निर्विवाद प्रमाणे पंतप्रधान होतो, आणि कोणी कोणी डायरेक्ट मागच्या दरवाजाने खासदार होतो, त्याने त्याचं बघावं. सर, बस हिंदी में एक ही चीज जानना चाहेंगे कि जिस प्रकार एक दुर्भाग्यपूर्ण घटना आज सुबह दादर में घटी है, मातोश्री के पुतले को अपमानित किया गया। अब उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि मोदी जी के मां को जिस तरह से बिहार में गाली दी और वहां का वातावरण बिगाड़ने की कोशिश हुई, उसी तरह महाराष्ट्र में भी कोई दंगे भड़काना चाहता है। देखिए, जो हुआ है वो निषेधार्ह बात है, ये किसके ही घर में नहीं होना चाहिए। यदि हम आज उनके साथ भी नहीं है तो भी हमको भी उन्होंने माता का प्यार यहाँ पर दिया था, और मुझे लगता है ये कोई भी पार्टी का हो, ये होना निषेधार्ह बात है, लेकिन उसमें किसने राजकारण नहीं करना चाहिए। जो आदमी ने किया है उसको पकड़ के उसको सजा देना चाहिए। सरकार वो काम कर रही है, और मुझे लगता है कि कुछ घंटे के बाद बोलो या कल के दिन तक आरोपी को पकड़ा जाएगा, और दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। ठीक है, धन्यवाद, प्रचंड आभारी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।